भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या वतीने 9 एप्रिल रोजी पनवेल येथे राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलन घेण्यात आले। यावेळी या आंदोलनात छत्रपती क्रांती सेना महाराष्ट्र प्रभारी मनोज महाले, राष्ट्रीय किसान मोर्चा कोकण प्रभारी मधुकर म्हात्रे, बहुजन मुक्ती पार्टी मावळ प्रभारी सुरेश शिंगाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा अर्थात ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या आणि यांच्या ज्या समविचारी आणि सहयोगी संघटना आहेत यांच्या माध्यमातून देशाच्या 632 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आजच्याच दिवशी देशाच्या 632 जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन सुरू आहे आणि त्या जेल भरो आंदोलनाचा एक भाग हा उत्तर रायगड जिल्ह्याचा आपण पनवेलमध्ये घेतोय। हे जेल भरो आंदोलन जे आहे हे खालील महत्त्वपूर्ण मुद्द्याच्या आधारावर आम्ही जेल भरो आंदोलनाची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि ते जेल भरो या ठिकाणी करतोय। पहिला मुद्दा याच्यातला जो आहे हा ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीवर झालेला जो काही अत्याचार आहे, लोकशाही संपुष्टात आणण्याचं षडयंत्र सगळीकडे चाललेलं आहे, याच्या विरोधात हा जेल भरो आहे। त्याच्यानंतर ओबीसीची जातीनिहाय जनगणना जी आहे ती 1931 पासून आजपर्यंत झालेली नाही। 1931 पासून न झालेल्या जनगणनेमुळे ओबीसी त्याच्या मूलभूत हक्क अधिकारापासून, संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारापासून वंचित आहे। त्यामुळे ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे, हा या जेल भरोच्या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल की RSS आणि त्यांच्या संपर्कातले जे काही लोक आहेत या लोकांनी वेळोवेळी अगदी अमित शहापासून काल परवा प्रशांत गोरटकर असतील किंवा राहुल सोलापूरकर असतील, मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे असतील, या लोकांनी सातत्यानं बहुजन महापुरुषांचा अपमान केलेला आहे। त्याच्या विरोधात हे जेल भरो आंदोलन आहे। त्याच्यानंतर महाबोधी महाविहार जे आहे या महाबोधी महाविहारावर इलिगल कब्जा जो आहे हा ब्राह्मणांचा, अर्थात ब्राह्मणांनी त्या ठिकाणी जबरदस्तीने कब्जा करून ठेवलेला आहे। मस्जिदीवर मुसलमानाचा कब्जा असतो। जर का तुम्ही गुरुद्वारात गेलात तर गुरुद्वारात शीख लोक जे आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्यांचा अंमल असतो। तुम्ही मंदिरात गेलात तर या ठिकाणी मंदिरातले जे लोक आहेत त्यांचा कब्जा असतो, त्यांचं नियंत्रण असतं। महाबोधी विहार हे बौद्धांचं आहे, परंतु बौद्धांच्या महाबोधी विहारावर ब्राह्मणाचा कब्जा आहे, तो इलिगल आहे आणि तो कब्जा देखील हटवला पाहिजे, ही या ठिकाणची मागणी आहे। या व्यतिरिक्त पनवेल परिसरात आपण सर्वजण राहतो। पनवेल परिसरात सिडको असेल, नैना असेल, गावठाणाचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे जे आहेत या ठिकाणी आहेत। या सगळ्या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी आजचं हे जेल भरो आंदोलन जे आहे हे आम्ही या ठिकाणी घेतोय। याच्यातून एकच इशारा द्यायचा आहे की हे आंदोलन जे आहे आज 632 जिल्ह्यात मोठ्या संख्येनं होत आहे। जर उद्या सरकार आमच्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत, मागण्या तर नाहीच आहेत त्या, हे आमचे मुद्दे आहेत, या मुद्द्यावरती सरकार जर का भूमिका घेत नसेल आणि हे मुद्दे जर का सरकारला मान्य नसतील तर येणाऱ्या काळात या आंदोलनाची गती अधिक वाढेल आणि सरकारला आमच्या लोकांना ठेवायला जागा पुरणार नाही, एवढे लोक जेलमध्ये। आम्ही ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे, याचं निवेदन जे आहे ते ऑलरेडी तहसीलदारांना पाठवलेलं आहे आणि हेच या जेल भरोच्या अगोदर जे आमचे आंदोलन झाले, धरणा प्रदर्शन झालं, त्याच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपतींपर्यंत या सगळ्या मुद्द्यांवरचं निवेदन पोहोचवलं। या ईव्हीएमच्या मुद्द्यावरती ते प्रत्युत्तर देतील असं आम्हाला वाटत नाही। ईव्हीएमच्या विरोधात ज्यांनी भूमिका घेतली त्यांना या लोकांनी ED CBIचा धाक दाखवून त्यांच्या बाजूला घेतलेला आहे। आमचा असा कुठलाच आम्हाला धाक दाखवण्याची शक्यता नसल्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तो मुद्दा जर का रिझॉल्व्ह होणार असेल तर पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवता येतील, परंतु आत्ता या घडीला आमच्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा, ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा आणि सातत्यानं महापुरुषांची बदनामी आणि महाबोधी विहाराची मुक्ती हे 4 प्रमुख मुद्दे आहेत। कडे आमच्या भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा अशा विविध संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा आमचा ओबीसीची जातीन्याय जनगणना न केल्यामुळं आहे आणि वोटिंग मशीन रद्द करून बॅलेट पेपर यावं याच्यासाठी, किंवा आमच्या या रायगड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना संपवण्यासाठी विविध योजना राबवून शेतकऱ्याला इथे उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून आखला गेलेला आहे, त्याच्या विरोधात सुद्धा हा जेल भरो आहे। आणि दुसरा, महाबोधी विहार हा ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावा याच्यासाठी सुद्धा हा जेल भरो आहे। हा आंदोलन आणखी तीव्र होईल, कारण ज्या सरकारने पॉलिसी आणलेल्या आहेत त्या पॉलिसीमध्ये आमची क्लस्टर योजनेच्या माध्यमातून गावं उद्ध्वस्त होणार आहेत, जमिनी आमच्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि गेली 90 वर्ष 100 वर्ष ओबीसीची जातीन्याय जनगणना न केल्यामुळं इथला ओबीसी हा हद्दपार करण्याच्या सरकारच्या लिस्टवर आहे, धोरण आहे। या विरोधात आम्ही गावागावात जाऊन याच्या आणखी तीव्र करून
हा आंदोलन आणखी तीव्र करून जनतेला संपूर्ण जागृत करून आम्ही याच्या पुढे जल भरो भारत बंद असे अनेक विविध कार्यक्रम राबवले जाते.